कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद योजनेच्या सर्व सदस्यांचे व प्रांताधिकारी तहसीलदार यांची बैठक पार पडली। यावेळी आमदार डॉक्टर अतुल भोसले यासह कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे या योजनेचे सहअध्यक्ष प्रमोद पाटील, प्रांताधिकारी अतुल मेहत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते। सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या सदस्यांना माझं सांगणं, आमदार निधीला जेवढं महत्त्व आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व यायला असणार आहे, कारण पाण्यात रस्त्याचं काम तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत तुम्ही या योजनेच्या माध्यमातून पोहोचता आणि आमदार निधी देखील 5 कोटीच आहे। तेवढाच 5 कोटी रुपयाचा निधी या समितीला देखील आता ते व्यवस्थित खर्च करण्याचा सगळी जबाबदारी समितीवर पडली आहे। त्यामुळे आपली जबाबदारी आहे की योग्य रस्ते सुचवणे, रस्त्याचं काम पूर्ण व्यवस्थित करून घेणे, जे काही पारदर्शक पद्धतीनं जिल्हास्तरीय आपली कमिटी झालेली आहे। पानंद रस्ते संदर्भात बैठक झाली आमदार साहेबांच्या उपस्थितीत, काय नक्की झालं? महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्त्याची जी समिती तयार करण्यात आलेली आहे किंवा जी योजना तयार करण्यात आलेली आहे, त्याच्यावरती कराड दक्षिणचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर अतुल भोसले बाबा यांनी आज या ठिकाणी सर्किट हाऊसची मीटिंग घेतली। त्याच्यामध्ये या पानंद रस्त्यासाठी जेवढा काही जो निधी लागणार आहे, म्हणजे जवळजवळ आत्ता समितीच्या म्हणण्याप्रमाणे 2 ते 3 हजार रस्ते आपले आत्ता ऑलरेडी नकाशावरती आहेत। त्या रस्त्यांना जो काही निधी लागणार आहे, म्हणजे 1 किलोमीटरला 15 लाख अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी रस्ते अवेलेबल आहेत त्याप्रमाणे तो आपल्याला रस्ता करायचा आहे। माझी कराड दक्षिणमधील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आता ही मुख्यमंत्री बळीराजा योजना चालू झालेली आहे। या योजनेमध्ये प्रत्येक रस्त्याला नंबर द्यायचा आहे, प्रत्येक रस्त्याची मोजणी करायची आहे आणि त्याच्यावरती जर काय अतिक्रमण असेल तर ते सुद्धा आपल्याला शासनामार्फत पूर्णपणे मोफत काढून मिळणार आहे। आणि सर्व शेतकऱ्यांना 12 महिने त्यांचे ट्रॅक्टर, रोलर, 4 चाकी गाडी पूर्ण शेतापर्यंत पोहोचली पाहिजे अशी आमदार साहेबांची भूमिका आहे। आणि आज आमची जी कमिटी आहे त्यांनी त्यांच्यासमोर सुद्धा हेच सांगितलं की जेवढे काय रस्ते आत्ता तुम्हाला करता येतील या 3 महिन्याच्या कालावधीत किंवा प्रत्येक महिन्याला मीटिंग आहे, प्रत्येक महिन्याला याचा आढावा घेतला जाईल आणि ज्या रस्त्यावरती आत्ता लगेच काम चालू करता येईल त्याची एका दिवसात पूर्णपणे डिजिटलायझेशन हे काम होणार आहे। आणि एका दिवसात म्हणजे त्याची मान्यता, प्रशासकीय मान्यता, इस्टिमेट हे सगळं ऑनलाईन होऊन लवकरात लवकर हे काम चालू करण्यासंदर्भात आधी मीटिंग झालेली आहे आणि त्या पद्धतीने 146 रस्त्यांची पहिली यादी तयार झालेली आहे आणि ती लवकरात लवकर या ठिकाणी कार्यान्वित होईल।